शहराच्या विकासाच्या दृष्टीने असेल तर आम्ही एकत्र येऊन करतो आणि तुमच्या आश्वासक नेतृत्वामुळे आमच्या शहराला खूप मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक येते आहे। 1,20,000 कोटीची गुंतवणूक ऑलरेडी आलेली आणि अजून येणार आहे। सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की या विकासाचा मार्ग या शहरात न जातो तर हे शहर त्याला कोप करू शकेल का, आणि ते कोप करण्यासाठी रस्ते, पाणी, वीज पुरवठा, नंतर ग्राउंड, शाळा, कॉलेजेस या सगळ्या आघाड्यांवरती आपण केलं तरच हे, नाहीतर हे शहर त्या विकासाच्या याच्या खाली कोलमडण्याची शक्यता आहे। तर त्याच्याबद्दल आपलं काय? नाही, मला अगदी मी तुमच्या मताशी सहमत आहे की हा सगळा औद्योगिक विकास आहे, त्याच्यासोबत आपल्याला अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर देखील तयार करावं लागेल। आणि म्हणूनच पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, सिवरेजच्या योजना असतील, रस्त्यांच्या योजना असतील। बघा, सगळ्यात महत्वाचा फरक काय आहे की जवळपास 70 वर्ष आपल्या देशामध्ये एक संकल्पना होती की भारत गावात राहतो, त्यामुळे गावाचा विकास म्हणजे भारताचा विकास। ते योग्यही होतं, पण त्याच वेळी भारतामध्ये शहरं आहेत याचा कोणी विचार नाही केला, शहरांच्या विकासाचा विचार नाही केला। तुम्ही बघा, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता लोक शहरात आले, शहराची लोकसंख्या वाढली, पण कुठल्या योजनाच नव्हत्या। त्यामुळे आलेल्या लोकांचं अतिक्रमण झालं, झोपडपट्ट्या तयार झाल्या, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, घनकचऱ्याच्या समस्या, नाल्या वाहू लागल्या, त्यातनं विष्ठा, मैला सगळा वाहू लागला। अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्या। 2014 साली मोदीजी आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं की देशाचा 65% GDP हा शहरात तयार होतो। त्यामुळे ही जी शहर आहेत या शहरांना विकासाचं केंद्र केलं पाहिजे, शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे, शहरात राहणारा गरीब, मध्यमवर्गीय याच्या जीवनात परिवर्तन केलं पाहिजे। आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी आपल्या देशामध्ये स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, त्यासोबत स्वच्छ भारत शहरी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन, असे अनेक मिशन सुरू केले की ज्या मिशन मधनं हजारो कोटी रुपये आपल्याला मिळाले। आता तुम्ही बघा, नॉर्मली छत्रपती संभाजीनगर सारख्या शहराला 200-300 कोटी रुपये मिळत नव्हते, एका झटक्यात 2700 कोटी का मिळाले? कारण 1000 कोटी रुपये अमृत शहरांच्या योजनेतनं छत्रपती संभाजी, आपल्या एकट्या महाराष्ट्राला मोदीजींनी शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाकरता जवळजवळ त्या ठिकाणी 50,000 कोटी रुपये दिले। आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात आपली शहरं बदलत आहेत। आणि आपल्याला एक गोष्ट सांगतो की एकीकडे आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास करतो आहोत, पण त्याच वेळी जोपर्यंत शहरांची आर्थिक ग्रोथ होत नाही तोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास कोपअप करता येत नाही। आता त्या चक्रातनं संभाजीनगर बाहेर येत आहे। आर्थिक विकासातनं एक शहराची कॅपेबिलिटी, महानगरपालिकेची कॅपेबिलिटी तयार होते, तिथे पेईंग अशा प्रकारची पॉप्युलेशन तयार होते, त्यातनं त्या ठिकाणी महानगरपालिकेजवळ थोडा पैसा येतो किंवा कर्ज घेण्याची क्षमता तयार होते आणि त्यातनं पुढचा विकास होतो। तर आता जे जुनं विशियस सायकल होतं त्यातनं बाहेर निघून व्हर्च्युअस सायकलमध्ये आता संभाजीनगर चाललाय। या औद्योगिक विकासामुळे मी आपल्याला सांगतो, केवळ उद्योगाचा विकास होणार नाही, हे शहरही अतिशय चांगलं शहर होईल।